नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की प्रतिमा ही बाहेर उभी असते तेव्हा नागराज दारातला कचरा पेटवतो आणि प्रतिमेला घाबरवायचा ट्राय करतो आणि तो म्हणतो, हे बघ आग लागली, आग बघ, सगळे आगीत जळून खाक होणार आहेत, खाक, आग लागली आग, प्रत्येक आठवड्याला आपण अशी आग लावायलीच पाहिजे, असं तो तिला मुद्दाम बोलत असतो. कारण की कुठेतरी नागराजला भीती असते की सगळंच जर प्रतिमेला आठवलं तर मी पुरसा अडकणार आणि मला दादा काही सोडणार नाही. त्यासाठी तो हे सगळे उचापत्याप करत असतो आणि तो अंदाज घेतो घरातनं कोण बाहेर येणार आहे का आणि प्रतिमेला आगीत ढकलून देतो. आगीत ढकलल्यानंतर प्रतिमा खूप जोरात उचलते आणि आता नागराजचं हे खरं रूप प्रतिमा सांगू शकेल का रविराजला की त्यांनी मला आगीत ढकललं आहे. आणि असं त्यांनी आगीत जोरात तिला ढकलून दिलेलं असतं आणि नंतर आता हे सगळं रविराजला कळतं आणि रविराजला खरं याच्या मागचं कोणी कळत नाही की हे सगळं कोणी केलं आहे. आता तो घरी इकडे सायलीला म्हणजेच अर्जुनला फोन करतो आणि अर्जुन बाहेर फेऱ्या मारत असतो. तेव्हा म्हणतो, सिनियरचा फोन आलाय. तेव्हा सायली म्हणते, काय झालं तर नसेल ना तिकडे, एवढ्या रात्री का फोन केला आहे. आणि झालेला सगळा प्रकार हा रविराज अर्जुनला सांगतो. अर्जुन म्हणतो, काय, कधी झालं हे सगळं. सायली खूप घाबरती, सायलीला काही कळतच नाही काय झालं आहे. तेव्हा झालेला सगळा प्रकार हा अर्जुन सायलीला सांगतं आणि ते दोघं रात्रीच तिकडे जायला निघतात. आता ह्या सगळ्यांना कळेल का की आगीत ढकलली का पडली, का नागराजचं हे खरं रूप सगळ्यांना कळेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.